श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत काल सकाळी 6 वाजेपर्यंत 22 टीएमसी म्हणजे 77% पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 39% होता. खडकवासला धरणातून आतापर्यंत 5 टीएमसी पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सध्या वेगात सुरू आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 55% जास्त क्षेत्रावर पेरण्यांची कामं पूर्ण झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत पेरण्यांचं प्रमाण कमी दिसत असलं तरी उर्वरित पेरण्या पुढील महिनाभरात पूर्ण होण्याची कृषी विभागाला अपेक्षा आहे. जूनमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. भात लागवड जुलै अखेरपर्यंत पूर्ण होईल. खरीपाची पेरणीही सरासरीपेक्षा अधिक होईल. काही ठिकाणी पाऊस लवकर झाला आणि पेरण्या लवकर सुरू झाल्यामुळे खतांची मागणी वाढली. 4600 टन युरिया खताचा संरक्षित साठा ठेवला आहे, असं पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. यंदा आडसाली ऊस लागवडीमध्ये देखील वाढ होणार आहे. लागवड करत असताना पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर करावा. ऊस लागवड शास्त्रीय पद्धतीनं करावी. सुधारित ऊस जाती, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन आणि पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकता वाढवावी, असं कृषी विभागानं सुचवलं आहे. पुणे शहराचा विस्तार होत असताना पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचं विभाजन करून स्वतंत्र नवी महापालिका करणं काळाची आवश्यकता आहे, असा सूर एका चर्चासत्रात उमटला. नव्या स्वतंत्र महापालिकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीनं महापालिका विभाजनाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याचा निर्णयही या चर्चासत्रात घेण्यात आला. पुणे महापालिका विभाजन आणि नवीन महापालिका या संदर्भात पुणे शहर कृती समितीच्या वतीनं या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 73 गट आणि 146 गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार जुन्नर, खेड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या प्रत्येकी 8 असणार आहे. तर सर्वात कमी जिल्हा परिषद सदस्य संख्या राजगड तालुक्यात असून या तालुक्यात 2 सदस्य असणार आहेत. या रचनेसाठी 2011ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे. याबाबत नागरिकांना 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश पुढे राहील हे आपलं जीवन ध्येय असलं पाहिजे. यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा पहिले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रातून मिळते, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परिसरातील त्रिशक्ती गेट इथं उभारण्यात आलेल्या दुसरे बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. एअर मार्शल निवृत्त भूषण गोखले यांनी प्रास्ताविकात सांगितलं की एनडीएमध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोरच असून बाजूला महाराजा रणजित सिंह, पहिले बाजीराव पेशवे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे अश्वारूढ पुतळे आहेत. इथल्या प्रशिक्षणार्थी कॅडेटला ते प्रेरणा देतात. बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या जीवन काळात सर्व युद्ध जिंकली, त्यामुळे हा पुतळा इथं उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुणे महापालिकेतून वगळून उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांची स्वतंत्र नगर परिषद तयार करण्यात आल्यानं पुणे महापालिका आणि नगरपालिका यांच्यामध्ये मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी हस्तांतरण समिती नेमण्यात आली आहे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि अन्य बाबींची जबाबदारी सध्या महापालिकेकडेच असून नगर परिषद पर्यायी व्यवस्था करेपर्यंत महापालिकाच हे काम करणार आहे. केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉक्टर दीपक टिळक यांचं अल्पशा आजारानंतर पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आणि लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे ते आधारवड होते. राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी लोकमान्यांनी स्थापन केलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला डॉक्टर दीपक टिळक यांच्या कार्यकाळात मोठी उंची प्राप्त झाली. लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा वारसाही त्यांनी पुढे नेला. शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातील डॉक्टर दीपक टिळक यांनी केलेलं कार्य मोलाचं ठरलं. जिल्ह्याचं वार्तापत्र, लेखन आणि वाचन हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे